नमस्कार मंडळी, इडली डोसा बनवत आहात तर ह्या चटण्या नक्की ट्राय करा। सुरुवातीला आपण ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची आहे चला बघूया। अगदी सोपी आहे। मिक्सर घ्यायचं, त्यामध्ये जो आपण ओला नारळ घेतलेला आहे तो त्यामध्ये घालायचा। 10 ते 15 मिनिटं हरभऱ्याची डाळ भिजत ठेवायची, त्यामध्ये घालायची काही लसणाच्या पाकळ्या, थोडासा अद्रकचा तुकडा, एक हिरवी मिरची, कारण जास्त घातले तर खूप तिखट होते, एक हिरवी मिरची आणि चवीप्रमाणे मीठ। आता चटणी बनवायची, त्यासाठी थोडंसं पाणी आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची। आपली चटणी तयार झाली, पण आता त्याला फोडणी द्यायची आहे। तर फोडणीसाठी चला आता एक पळी घ्यायची। पळीमध्ये तेल छान गरम झाले की त्यामध्ये मोहरी, जिरे आणि थोडासा कढीपत्ता घालायचा। आता छान तडतडल्यानंतर मोहरी, जिरे आणि कढीपत्ता छान तडतडला की वरून आपली फोडणी द्यायची। आपली ओल्या नारळाची चटणी तयार। डोस्यांसाठी स्पेशल ही नारळाची चटणी नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल। आता टोमॅटो कांदाची लाल चटणी कशी बनवायची चला बघूया। कढईमध्ये तेल घ्यायचे, तेलात आता मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा घालायचा। आता कांदाही छान परतून घ्यायचा। आता कांदा छान परतला की त्यामध्ये एक मिरची घालायची, एक हिरवी मिरची घातल्यानंतर काही लसणाच्या पाकळ्या, लसणाच्या पाकळ्या घातल्या म्हणजे अद्रकचा तुकडा आलाच, एक अद्रकचा तुकडा घालायचा आणि 10 ते 15 मिनिटं भिजलेली हरभऱ्याची थोडीशी डाळ घालायची। आता इथं 2 उभे चिरलेले टोमॅटो घालायचे। आता टोमॅटो छान परतण्यासाठी त्यामध्ये मीठ घालायचे, कारण मिठामुळे टोमॅटो पटकन परतून होतात। त्यामध्ये काही थोडीशी कोथिंबीर घालायची आणि छान परतून घ्यायचं। आता परतल्यानंतर त्याला पाणी सुटेपर्यंत झाकण ठेवायचे आणि 10 मिनिटं छान असं त्याची वाफ काढायची। तोपर्यंत टोमॅटो छान परतून होतात। हे बघा किती छान परतलेले आहेत इथे टोमॅटो, कांदा व्यवस्थित परतून झालाय। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये हे सगळं बारीक करायचे। आता टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे, त्याची फोडणीची तयारी करूया। आता पळीमध्ये तेल टाकायचे, त्यामध्ये मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालायचा कढीपत्ता। आता कढीपत्ता ही छान तडतडला की मग आपलं चटणीवरून घालायचे। आपली रेड चटणी तयार। आता सुक्या नारळाची चटणी कशी बनवायची नक्की बघा। नारळाची चटणी बनवूया झटपट। हरभऱ्याची डाळ थोड्या वेळ भिजत ठेवायची। आपण इथे सुके खोबरे घेतलेले आहे, सुके खोबरे थोड्या पाण्यात भिजत ठेवायचे। नंतर एक मिरची, अद्रक, लसूण, मीठ मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं। एका बाउलमध्ये हे मिश्रण काढायचे। आता आपण फोडणीची तयारी करूया। तर पळीमध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता छान तडतडून दिल्यानंतर टाकायची आपली नारळाची चटणी तयार।